एका मराठमोळ्या IPS अधिकाऱ्याने बिहार मधला आपला कार्यकाळ गाजवला आणि बिहारचा सिंघम म्हणून ओळख मिळवली। मात्र आता याच बिहारच्या सिंघमचा अर्थात IPS अधिकारी शिवदीप लांडे यांचा त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याच्या 3 महिन्यानंतर त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे। तर विजय शिवतारे यांचे जावई असणारे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा मंजूर झाल्याने ते आता राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। पण महाराष्ट्राच्या नाही तर बिहारच्या, म्हणूनच नक्की हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। IPS व्हावं, लाल गाडीतून फिरावं असं स्वप्न लाखो जण पाहतात। त्यातल्या काहीशांचं हे स्वप्न पूर्ण होतं। अभ्यास, कष्ट, जिद्द, मेहनत आणि चिकाटी असल्याशिवाय IPS होणं शक्य होत नाही। पण असं असून देखील कित्येक तासांचा अभ्यास, अनेक वर्षांचे स्वप्न आणि यानंतर मिळवलेलं यश असं असून देखील IPS पोस्टवर 18 वर्ष काम केल्यानंतर IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे। शिवदीप वामनराव लांडे अकोला जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतात। 29 ऑगस्ट 1976 रोजी विदर्भातील अकोला जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला असून ते 2006च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। शिवदीप लांडे त्यांच्या पगारातील सुमारे 60 ते 70% रक्कम गरीब मुलींचे सामूहिक विवाह आणि अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि वसतिगृह चालवणाऱ्या संस्थेला दान करत असतात असं सांगितलं जातं। तर महाराष्ट्रात जन्म झालेल्या शिवदीप लांडे यांची जन्मभूमी जरी महाराष्ट्र असली तरी त्यांची खरी कर्मभूमी ही बिहार आहे। सेवेत रुजू झाल्यानंतर शिवदीप लांडे यांनी बिहारमध्येच अधिक काळ सेवा केली। त्यांचा बिहारमधील हा सेवा काळ अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला होता। गुन्हेगारांसाठी प्रसिद्ध असलेल्या बिहारमध्ये शिवदीप लांडे यांनी गुन्हेगारांना जबरदस्त धडा शिकवला। पूर्णिया असो, पटना असो किंवा बिहारमधील इतर कुठला दुसरा भाग, सगळीकडे त्यांच्या कामाने प्रभाव त्यांनी टाकला होता आणि बातम्यांचे कॉलम्स त्यांच्या नावाने आणि त्यांच्या कामगिरीने भरू लागले होते। संपूर्ण सेवा काळात त्यांनी प्रत्येक माणसावर आपल्या कामगिरीची छाप सोडली आणि शिवदीप लांडे यांची ओळख बिहारमधील सिंघम, सुपर कॉप म्हणून व्हायला सुरुवात झाली। शिवदीप लांडे यांच्या या कर्तृत्वामुळे अनेक युवक त्यांना आदर्श मानून IPS ची तयारी करू लागले, तर अनेक तरुणांना शिवदीप लांडे हे देखील मार्गदर्शन करायचे। बिहारचे प्रसिद्ध IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 ला राजीनामा दिला होता, परंतु त्यांची फाईल पटेल भवनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये फिरत होती। बिहारच्या मुख्यमंत्री सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदीप लांडे यांचा राजीनामा फेटाळण्यात आला होता, त्यामुळे राजीनाम्याच्या प्रक्रियेला विलंब होत होता। मात्र आता अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्या संबंधीची अधिसूचना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे काढण्यात आली आहे। शिवदीप लांडे यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे यात म्हटले होते। मात्र बिहारच्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या अचानक राजीनाम्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, ज्यात शिवदीप लांडे बिहार पोलिसांच्या कार्यशैलीवरून नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या। राजीनामा दिल्यानंतर IPS शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यात ते म्हणतात, माझा प्रिय बिहार, गेल्या 18 वर्षांपासून सरकारी पदावर राहिल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे। या सर्व वर्षात मी बिहारला माझ्या कुटुंबाच्या उपर मानले। या सेवा काळात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो। मी आज भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहील आणि भविष्यातही बिहार हीच माझी कर्मभूमी राहील। राजीनाम्यानंतर आता शिवदीप लांडे पुढे काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला असतानाच राजीनामा दिल्यानंतरही आपण बिहारमध्येच राहणार असल्याचं शिवदीप लांडे यांनी स्पष्ट केलं आहे। तर आगामी विधानसभा निवडणुकीत ते निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात असून लवकरच ते जनसुराज पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा आहेत। तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये शिवदीप लांडे पुढे काय भूमिका घेणार हे तर स्पष्ट होईलच, पण तुर्तास यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।